नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये. नागपूर महानगरपालिका भरतीची परीक्षा संपली होती आणि आता त्याची प्रथम उत्तर तालिका म्हणजे फर्स्ट रिस्पॉन्स शीट पब्लिश करण्यात आलेली आहे. तुम्ही तुमचा स्कोर चेक केलेला जर असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की कोणत्या पदासाठी तुम्ही फॉर्म भरला होता, त्यासोबत कोणत्या कॅटेगरीमधून फॉर्म भरला होता आणि तुम्हाला किती मार्क्स आहेत. इथे आपण अँसर की बाबत त्यानंतर कट ऑफ बाबत चर्चा करूया. चला तर मग सुरुवात करू आजच्या व्हिडिओला. तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहावयास मिळत असतात. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ज्यांनी आन्सर की पाहिलेली आहे त्यांच्यासाठी नाही, त्यांनी व्हिडिओ थोडा समोर घेतला तरी देखील चालणार आहे. पण ज्यांनी अजूनपर्यंत आन्सर की डाउनलोड केलेली नाही तर तुम्हाला अगोदर लिंकवर यायचं आहे. ही लिंक कुठे आहे? टेलिग्रामला आपल्या अवेलेबल आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा त्याची तुम्हाला लिंक भेटून जाईल. इथे सर्वात प्रथम टाकायचा आहे तो म्हणजे रजिस्ट्रेशन नंबर. हा तुमच्या ईमेलवर आलेला असेल. ज्यावेळी तुम्ही फॉर्म भरला होता किंवा ज्यावेळी प्रवेशपत्र डाउनलोड केलं होतं त्यावेळी जो ईमेल टाकलेला होता किंवा जो काही रजिस्ट्रेशन नंबर टाकलेला आहे तो तुम्हाला इथे फिल करायचा आहे. नंतर टाकायचा आहे पासवर्ड आणि जो कॅप्चा आपल्याला खाली दिसतो तो सेम टू सेम खालच्या बॉक्समध्ये लिहायचा आहे. हे झालं आपले माहिती. नंतर काय करायचं आहे? लॉग इन. लॉग इन केल्याच्या नंतर तुम्ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी डाउनलोड करू शकता तुमच्या प्रोफाईलमधून. दुसरा पर्याय काय? जर तुमच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर नसेल किंवा तुम्ही जर पासवर्ड विसरले असाल तर खाली त्यांनी दोन ऑप्शन आपल्याला दिले. एक म्हणजे फॉरगॉट युजर आयडी किंवा फॉरगॉट पासवर्ड. दुसरा पर्याय आहे चेंज पासवर्डचा. तर या दोन्ही पर्यायांचा वापर करून तुम्ही तुमचा पासवर्ड किंवा युजर आयडी परत मिळवू शकता. तर सर्वांनी ज्यांनी अजूनपर्यंत लॉग इन केलेलं नाही त्यांनी लॉग इन करा. पासवर्ड किंवा आयडी विसरले असाल तर फॉरगॉट पासवर्ड किंवा चेंज पासवर्डचा पर्याय निवडा आणि तुमची आन्सर की चेक करा. यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, आता हे झालं आन्सर कीच्या बाबतीत. तुम्हाला तुमचा स्कोर सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचा आहे, म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा स्कोर आपल्याला समजेल. आता पाहूया आपण की कोणत्या पदासाठी किती शिफ्टमध्ये परीक्षा घेण्यात आली होती. त्याचं कारण असं की जर एका पदाची परीक्षा ही विविध शिफ्टमध्ये झालेली असेल तर त्या पदाचं होत असतं नॉर्मलायझेशन. सध्या आपले मार्क्स जे आहेत ते फायनल मार्क्स आहेत का? तर नाही. आपले मार्क्स बदलणार आहेत केव्हा? जेव्हा सुधारित उत्तर तालिका लागेल तेव्हा. दुसरं म्हणजे नॉर्मलायझेशन होईल तेव्हा. पण नॉर्मलायझेशन सर्वच पदांचं होणार नाही, फक्त काही पदांचं होणार आहे. त्याचं कारण असं की ज्या पदांचा पेपर वेगवेगळ्या शिफ्टमध्ये झाला त्यांचं होईल. ज्या पदाचा पेपर एकाच शिफ्टमध्ये जर झालेला असेल तर त्या पदाचं नॉर्मलायझेशन होणार नाही. आता पहा, इथे आपण एक एक करून पद पाहूया. सर्वात प्रथम जर तुम्ही पाहिलं कनिष्ठ लिपिक, तर इथे सुद्धा कनिष्ठ लिपिक दिसते, इथे सुद्धा कनिष्ठ लिपिक दिसते, इथे सुद्धा कनिष्ठ लिपिक तुम्हाला दिसते. म्हणजे कनिष्ठ लिपिक या पदाचा पेपर हा विविध शिफ्टमध्ये झालेला आहे, तर या पदाचं नॉर्मलायझेशन 100% होणार आहे. दुसरं पद जर आणखी तुम्ही पाहिलं तर हा जो तुमचं वेळापत्रक होतं या वेळापत्रकामध्ये तुम्हाला कळून जाईल की कोणत्या पदाचं नॉर्मलायझेशन होईल आणि कोणत्या पदाचं होणार नाही. जर कर संग्राहक तुम्ही पाहिलं तर इथे सुद्धा आहे, कर संग्राहक इथे सुद्धा आहे, म्हणजे एकापेक्षा जास्त आणि सर्वात लास्टला सुद्धा कर संग्राहक आहे. तर एकापेक्षा जास्त शिफ्टमध्ये कर संग्राहकची परीक्षा झालेली आहे, त्यामुळे या पदाचं सुद्धा नॉर्मलायझेशन होणार आहे. तर अशा पद्धतीने ज्या ज्या पदांची परीक्षा एकापेक्षा जास्त शिफ्टमध्ये झाली त्यांचं नॉर्मलायझेशन होताना आपल्याला दिसेल. ज्या पदाची परीक्षा एका शिफ्टमध्ये झाली त्यांचं होणार नाही. आता जाऊया आपण जागेकडे. तर पहा, इथे जर आपण कट ऑफ बद्दल बोलायचं झालं तर कनिष्ठ लिपिक 60 जागा होत्या. ऑफकोर्स फॉर्म सुद्धा जास्त आलेले असतील. दुसरं पद म्हणजे कोणतं होतं? ते कर संग्राहक, जिथे 74 जागा होत्या. तर अशा पद्धतीच्या दोन पदांसाठीच्या जागा ह्या भरपूर होत्या आणि त्यासाठी आलेले अर्ज सुद्धा भरपूर असणार आहेत. इतर पदांबद्दल आपण बोलणार नाही आहोत, कारण की इतर जे काही पद आहेत त्यांच्यासाठी ऑलरेडी जागा कमी आहेत, फॉर्म सुद्धा कमी आलेले असतात, कॉम्पिटिशन सुद्धा कमी असते आणि त्यावेळेस एखाद्या स्पेशल कॅन्डिडेटने जास्त मार्क जर मिळवलेले असतील तर तिथे आपण कट ऑफचा अंदाज लावू शकत नाही. म्हणून महत्वाचं काय? कनिष्ठ लिपिक आणि जर तुम्ही कर संग्राहकसाठी फॉर्म भरलेला असेल तर इथे आपण ठीकठाक एक अंदाज लावू शकतो. सध्या विद्यार्थ्यांचे मार्क्स अजून आपल्यापर्यंत पोहोचलेले नाहीत. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे मार्क्स आपल्यापर्यंत पोहोचतील आणि आपण ॲक्युरेट कट ऑफच्या जवळपास एक्सपेक्टेड कट ऑफ सांगू शकू. सध्या जर आपण पाहिलं तर जी पहिली उत्तर तालिका आहे यानुसार जर तुम्हाला 150 प्लस येत असतील, किती म्हणजे 70 to 75, 70 ते 75 प्रश्न जर तुमच्या बरोबर असतील, कारण की पेपर हा फार कठीणही नव्हता आणि पेपर हा इझीही नव्हता. पेपर जो आहे तो मॉडरेट स्वरूपाचा होता. मात्र विषय असा आहे की दिवसेंदिवस कॉम्पिटिशन वाढत चाललेली आपल्याला दिसते. पूर्वी जर आपण गेलो म्हणजे 2-4 वर्ष आधी जर आपण गेलो तर सरळ सेवेचे कट ऑफ सुद्धा 120, 130, 140 वर लागताना आपल्याला दिसत होते. पण आता मात्र असं झालेलं आहे की ज्या समांतर आरक्षणाच्या कॅटेगरी आहेत त्यांचेच कट ऑफ हे आपल्याला 100च्या जवळपास लागताना दिसतात. जर आपण जनरल कॅटेगरीचा जर विचार केला तर त्याचे कट ऑफ दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत. काही परीक्षांचे कट ऑफ आपल्याला 90 प्रश्नांपर्यंत गेलेले सुद्धा दिसतात. त्यामुळे इथे जर आपण एक्सपेक्ट केलं तर 70 ते 75 प्रश्न हे कोणत्या पदांसाठी? कनिष्ठ लिपिक झालं आणि दुसरं म्हणजे कर संग्राहक हे जे पद झालं यासाठी सेफ झोन असू शकतो किंवा तुम्ही होप्स ठेवू शकता. ज्यांना 75 पेक्षा कमी गुण आहेत किंवा 70 पेक्षा कमी प्रश्न म्हणत आहे मी,
जर त्यांचे प्रश्न 70 पेक्षा कमी बरोबर असतील तर तुम्ही तुमची जी दुसरी परीक्षा असेल त्याकडे फोकस करा. जर तुम्ही कोणत्याही समांतर आरक्षणाच्या कॅटेगरीमधून येत नसाल तर पहा ओपनसाठी तर जवळपास कट ऑफ 80च्या घरात जाण्याची सुद्धा शक्यता आहे. इव्हन त्यापेक्षा प्लस सुद्धा जाऊ शकतो. आणि जर तुम्ही कॅटेगरीचा विचार केला तर 70 to 75 प्लस प्रश्न तुमचे जर बरोबर येत असतील तर तुम्ही या परीक्षेपासून होप ठेवू शकता. अन्यथा दुसरी जर तुमची एक्झाम असेल तर त्यावर तुम्ही फोकस करा. कारण की याचा रिझल्ट लागणारच आहे. आज न उद्या भविष्यात याचं सेकंड रिस्पॉन्सिबिलिटी येणार आहे. त्यामध्ये तुमचे मार्क्स कमी किंवा जास्त होऊ शकतात. त्यानंतर नॉर्मलायझेशन होईल. त्यामध्ये सुद्धा मार्क्स कमी जास्त होऊ शकतात. म्हणून सध्या याकडे आता आपल्याला जास्त लक्ष द्यायचं नसून जर तुमची एखादी परीक्षा असेल तर त्यावर तुम्ही फोकस करा आणि ती परीक्षा द्या. याचा जो रिझल्ट लागायचा तो लागणार आहे. आपलं काम होतं अभ्यास करणं, परीक्षा देणं. ते आपण आता दिलेली आहे. रिझल्ट आल्याच्या नंतर आपल्याला समजेलच. तर मी जो कट ऑफ सांगितला तसाच लागेल का तर नाही. यापेक्षा कट ऑफ वेगळाही लागू शकतो. तुम्ही कमेंट करा की तुम्हाला किती मार्क्स आहेत. जेव्हा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे मार्क्स आपल्यापर्यंत येतील तेव्हा आपण थोडाफार आणखी अंदाज यामध्ये बांधू शकतो. पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण या ठिकाणी पदं पाहिली आहेत, किती आहेत. त्यानंतर शिफ्ट सुद्धा मी तुम्हाला दाखवल्या. जे तुमचं वेळापत्रक होतं त्यामधूनच आपल्याला शिफ्टचा अंदाज क्लिअर होत असतो. आज पहिली उत्तर तालिका आलेली आहे. लवकरच 1 ते 1.5 महिन्यामध्ये सुद्धा सेकंड रिस्पॉन्सिबिलिटी आपल्याला दिसू शकते आणि त्यावरही जर ऑब्जेक्शन कमी केले तर त्याही पेक्षा कमी कालावधीमध्ये सेकंड रिस्पॉन्सिबिलिटी दिसेल. याचा परीक्षा सुद्धा लवकर झाली, जाहिरात आली, परीक्षा झाली. त्यानंतर फर्स्ट आन्सर की सुद्धा लवकर लागली. कारण की TCS परीक्षा घेत आहे आणि TCS लवकरात लवकर सध्या तरी निकाल लावताना आपल्याला दिसते. बरेच परीक्षांचे निकाल TCSने प्रसिद्ध केलेले आहेत. त्यामुळे याचाही निकाल TCS लवकरच लावेल असं आपल्याला वाटतं. जर तुम्हाला सध्या एखाद्या प्रश्नावर आक्षेप असेल तर तुम्ही इथे आक्षेप घेऊ शकता. तुमची रिस्पॉन्स शीट चेक करा. त्यामध्ये प्रश्न बरोबर आहेत का चेक करा. पर्याय चेक करा आणि एखाद्या प्रश्नावर जर तुम्हाला डाऊट असेल तर त्यावर तुम्ही ऑब्जेक्शन सध्या घेऊ शकता. म्हणून जर प्रश्नावर डाऊट असेल किंवा उत्तरावर डाऊट असेल तर तुम्ही त्यावर ऑब्जेक्शन घ्या आणि तुमचे मार्क्स चेक करा. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण संपूर्ण बाबी जाणून घेतल्या. डिटेलमध्ये कॅटेगरी वाईज जर कट ऑफ आपल्याला पाहायचा असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा डाटा आपल्यापर्यंत येणं गरजेचं आहे. पण सध्या कट ऑफ सांगून उपयोग नाही. कारण की तुमचे हे फायनल मार्क्स नाही. या मार्कमध्ये अजून बदल होणार आहे आणि नेमका बदल किती होतो ते आपल्याला भविष्यातच समजेल. पुन्हा भेटूया आपण असेच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.